तू कशा पद्धतीनं तर तर तू प्लीज कंटिन्यू कर प्रशांत. ते सर 10 मिनिट हॉटस्पॉट जो आहे ना, तो 10 मिनिटापेक्षा जर हां. जास्त वेळ राहिला तर तो आयडलच्या सेटिंगवर ठेवलं होतं मी. ते आता काढलंय. अच्छा, अच्छा. काढलं का? बरं, बरं. प्लीज, बेसिकली प्लीज कंटिन्यू. मी परत एकदा थोडं रिकॅप घेतो. ज्ञानेश्वर. हो, हां. हो. मी रिकॅप आता परत घेतो, की मी 1986 ला इंदापूरमध्ये आलो. माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते आणि 96 ला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जुलै 1995 मध्ये मी जेव्हा 10वी ला गेलो होतो, त्यावेळेस तुषार सर आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये संगणक काय असतं हे त्यावेळेस नुकतंच बहुतेक सर आपण 95 साली तुम्ही घेऊन आला होतात आमच्या शाळेमध्ये. मला हो, आठवतंय हो, क्लिअर अजून. हो. आणि त्या लेक्चर नंतर मला सरांकडे येण्यासाठी 3 वर्ष वाट बघावी लागली. ऍक्च्युअल एवढी वेळ कुणाला वाट बघायला लागू नये याच्यानंतर सुद्धा. आणि 3 वर्षानंतर जेव्हा मी BCS अर्धवट सोडून परत माघारी इंदापूरला आलो, त्यावेळेस मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी कम्प्युटरमध्ये जे काही शिकलेलो आहे किंवा त्यावेळेला आम्हाला जे काही सरांनी आणि मिनल मॅडमनी जे काही आम्हाला शिकवलं तिथपर्यंत पोहोचेल असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. तर जेव्हा मी 1999 मध्ये ज्यावेळेस मी क्लासेस चालू केले, तर जसं मगाशी मी सांगितलं तसं 3 महिन्यामध्येच मी साधारण वर्षभराचा कोर्स कंप्लीट केला होता. जे हो, हो, पाठीमागच्या हो. लेक्चर्समध्ये अविनाश देशपांडे सर होते, हे हं. त्या काळी एकमेव स्पेशल इन्स्ट्रक्टर म्हणून मला होते, जे 3 महिने फक्त एकट्या मला हो, हो. एकच विद्यार्थ्याला शिकवत होते. हो, आणि अगदी बरोबर. एक 3 महिने जवळपास माझा सगळा कोर्स कंप्लीट केला. मी जसं हो, सांगितलं आता ज्ञानेश्वर पण बोलला, की लोकांचं जे बॉन्डिंग आहे, अल्फाबाईट मधून सुरू होत होतं आमचं. आजही ज्ञानेश्वर असेल, अविनाश असेल, श्रीवर्धन असेल, इव्हन तिथे येण्याआधी जे दत्ता काटकर म्हणून होते, हो, की ज्यांचा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट असा काहीच झाला नव्हता, त्या व्यक्तीशी सुद्धा आम्ही आज कॉन्टॅक्टमध्ये आहोत. ही हो. अल्फाबेटची आम्हाला सगळ्यात मिळालेली मोठी देणगी म्हणता येईल, की ज्याच्या थ्रू आम्ही त्या लोकांशी बोलतो, त्यांच्याशी अजूनही कोऑर्डिनेशन मध्ये काही अडचणी आल्या तर एकमेकांशी शेअर करतो. अडचणीवरून एक आणि शेअरिंग वरून विषय निघाला, की हे बघा कसं आहे, आपण अल्फाबेट मध्ये तुम्हाला आठवत असेल, की तुम्ही काही वर्षापूर्वी एक गाडी घेतली होती फियाट पुंटो. आणि ही गाडी त्यांना पुण्यातून घेऊन परत गोव्यामध्ये गेले होते. गोव्यात जाऊन तिथं गाडी रजिस्ट्रेशन करायची होती. पण त्यांना त्या फील्ड मधलं तितकं त्यावेळेस नॉलेज नव्हतं. तर त्यावेळेस मला माझ्याकडे ऑटोमोबाईलचं नॉलेज असल्यामुळे आम्ही काय करायला ते सगळं चेक मग त्यांची गाडी पुण्यात रजिस्ट्रेशन करून तिकडे गोव्याला पाठवली होती. त्याच त्याच पिरियडच्या काही 2 महिने आधी मला घरी कॉम्प्युटर घ्यायचा होता. मग मी ज्ञानेश्वरला सांगितलं आणि ज्ञानेश्वरने सगळ्या मार्केटमध्ये जिथून स्वस्तात पार्ट्स मिळतील ते स्वस्तामध्ये पार्ट्स परचेस करून मला घरी एक कम्प्युटर असेंबल करून दिला. तर हे जे आहे एकमेकांना मदत केली पाहिजे आणि कोणतीही भावना मनात न ठेवता आणि कोणतेही 5 पैशाची अपेक्षा मनात न ठेवता एकमेकाला मदत केली पाहिजे. हे आम्हाला सगळ्यात पहिले अल्फाबाईट मध्ये शिकायला मिळालं. थोडंसं विषयांतर झालं पण हे सांगणं खूप गरजेचं होतं. तर जेव्हा मी बरोबर. इन्स्टिट्यूटमध्ये होतो, मला अजून एक क्लिअर कट आठवते, की मी कोर्सेस माझे पूर्ण झाले. माझा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला मला सरांनी तिथं इन्स्ट्रक्टर म्हणून अपॉइंट केलं. हे माझं त्यावेळेस खूप मोठं अहोभाग्य. त्याच्यानंतर मला सगळ्या विद्यार्थ्यांशी कोऑर्डिनेशन करता आलं, सगळ्यांशी कम्युनिकेशन करता आलं. मीनवाईल मी टॅली शिकवत होतो. कारण मी इकडं पुण्यातून परत इंदापूरला आल्यानंतर मी कॉमर्सला ऍडमिशन घेतली होती. आणि जेव्हा आम्ही टॅली शिकवत होतो त्यावेळेस आम्हाला जाणवायचं की हे टॅलीचे जे नोट्स आहेत ह्या इंग्रजीमध्ये नोट्स असायच्या आणि गावाकडच्या मुलांना हे इंग्रजीमधून नोट्स तेवढंच समजायला कठीण जायचं. म्हणून मला आठवतं की मिनल मॅडम, मी, आम्ही दोघांनी आणि निखिल हो. आपल्याला लक्ष देतात अशा लाईव्ह भरपूर गोष्टी आहेत जिथे आपल्याला अल्फाबेट मध्ये आम्हाला शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर मला आणखी एक गोष्ट खूप चांगली आणि ठळक अजूनही आठवते की मी बीकॉमच्या लास्ट इयरला होतो आणि बीकॉमच्या लास्ट इयरला असताना आपल्याला आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मधले फर्स्ट इयरचे स्टुडंट्स सरांना आणि आम्हाला भेटायला आले होते स्टॅटिस्टिक्सच्या क्लासेससाठी. हो. तर जो बीकॉमला स्टॅटिस्टिक्स म्हणून एक विषय होता आणि त्या विषयाला
दुर्दैवाने आता काही विषय काढू नये, पण दुर्दैवाने त्यावेळेस तिथं तेवढं चांगलं शिकवलं जात नसायचं. हो हो येतोय आवाज? आवाज येत नाही असं म्हणतायत येतोय ज्योतिराम. आता. नाही काय होतंय माहिती का, मधनं मधनं थोडा ब्रेक होतोय, पण येतोय. मला सगळ्यांना विनंती करायची आहे, ऐका ना, हा ऐका ना, सगळ्यांना मला विनंती करायची, मधनं मधनं आवाज थोडा ब्रेक होतोय, थोडा पेशन्स ठेवा. थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आज जरा जास्त दिसतोय, कळालं का, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. त्यामुळे थोडा जरी आवाज नाही आला तर थोडा पेशन्स ठेवा प्लीज. कंटिन्यू. येतोय आवाज आता तुझा प्रशांत. हो. तर स्टॅटिस्टिक्सचे क्लासेस घ्यावेत असं मला फर्स्ट इयरच्या स्टुडंट्स कडून सांगण्यात आलं होतं. आणि माझी सगळ्यात मोठी अडचण होती की क्लासेस तर घ्यायचे आहेत, पण क्लासेस घ्यायचे कुठे. म्हणून मी त्या मुलांना डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं होतं की मी नाही घेऊ शकत क्लासेस. आणि त्याच वेळेला मी 12 ते 8 असं इन्स्टिट्यूटमध्ये जॉब पण करत होतो. तर मला कोणत्याही दृष्टिकोनातून ते फिजिबल वाटत नव्हतं. तर त्यावेळेस मला सरांनी स्वतःहून सांगितलं होतं की तू विद्यार्थ्यांनी सांगितलंय तर तू क्लासेस घ्यायला पाहिजेत. आणि त्याच वेळेस आपलं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेलं होतं आणि सेकंड फ्लोअरवरती मला आठवतंय सर की आपण त्या विद्यार्थ्यांसाठी स्टॅटिस्टिक्सच्या बॅचेस चालू केल्या होत्या. आणि हे सगळं करून स्वतःची जागा उपलब्ध करून देऊन पण कधी सरांनी मला त्याच्यासाठी काही चार्जेस, म्हणजे सरांनी कधीच असं कोणाला विचारलं नाही, पण मला ते अजूनही आजही फील होतं की आपण एकही पैसा तिथं न देता आपण तिथे कमवत होतो. तर हे जी गोष्ट आहे की हे मला खूप अजूनही, म्हणजे त्यांनी मी अजून उपकृत असल्यासारखं वाटतं की सरांनी मला एवढी मोठी त्या काळात मदत केली. आणि असं उदार व्यक्तिमत्व जे आहे ना ते आज तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतील. सरांचाच विषय निघालाय तर मला बाबांचा विषय काढणं साहजिक आहे. मी ज्यावेळेस इन्स्टिट्यूटमध्ये होतो त्यावेळेस टायपिंगचे क्लासेस चालू असायचे अल्फाबेटमध्ये. तर बाबा सरांचे वडील जे आहेत आम्ही पण त्यांना बाबाचं म्हणतो, कारण मी अजूनही अल्फाबाईट इन्स्टिट्यूट, रंजनकर फॅमिली आणि माझी फॅमिली हे आम्ही असं कधीही वेगळं मानलेलं नाहीये. तर मी सरांच्या वडिलांना पण आम्ही बाबा म्हणायचो. आणि त्यांनी मला जबरदस्तीने सांगितलं की नाही, तुला तुझ्या भविष्यासाठी तू कॉम्प्युटर शिकतोय सगळं बरोबर आहे, पण भविष्यात जायचं असेल आणि तुम्हाला टायपिंग ही आउटडेटेड जरी ऍक्टिव्हिटी वाटत असेल तरी पण तुम्ही टायपिंग शिकलं पाहिजे. म्हणून मला बाबांनी जबरदस्ती करून टायपिंग शिकायला लावलं. तिथंही माझी ₹1 फी घेतली नाही. तिथं कम्प्युटरच्या उलटं झालं होतं की जे कोर्स मी कम्प्युटरमध्ये 6-6 महिन्याचे कोर्स 1-1 महिन्यात संपवले होते, तिथं मी टायपिंगचा क्लास जवळ-जवळ वर्षभर चालू होता. आणि सरांनी खूप मदत केली त्यावेळेला आणि त्या मदतीमुळे मी टायपिंगचा कोर्स माझा कंप्लीट करू शकलो. आणि या सगळ्या गोष्टीतून मला खूप सारे बेनिफिट्स मिळत गेले. आणि हे जे बेनिफिट्स आहेत हे आजच्या दिवसामध्ये, आजच्या लाईफमध्ये सुद्धा मला उपयोगात येतात. जसं की तुम्हाला काही डॉक्युमेंट्स बनवायचे असतील तर आज माझ्या बरोबर जे लोक काम करतात त्यापैकी एकालाही कम्प्युटरवरती नीट टाईप करता येत नाही. आणि हे जर मी मी त्यावेळेस मला बाबांनी ऑप्शन दिला नसता तर मग मला निश्चितच आज त्या घडीला मी पण त्यांच्यासारखा एक काय म्हणतात ना आपण की सगळ्या ओळींमधला एक असा झालो असतो. तर आपण तसं नाही झालो. आपण प्रत्येकापेक्षा थोडंसं बाहेर एक वेगळं उभं राहिलं, ज्याला स्टँड आउट परफॉर्मन्स म्हणतात. तो स्टँड आउट आपण दिसून येतो. त्याचं कारण हेच आहे की अल्फाबाईटने तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वेळेला जे काही शिकवलंय ते आम्हाला आजच्या घडीमध्ये, आजच्या दिवसामध्ये, डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला खूप उपयोगाचं पडतं. अल्फाबेट मी सोडले मला आठवते साधारण जुलै 2002, साधारण 3 वर्षाचा माझा कालावधी होता अल्फाबाईटमध्ये. तो त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावरती मला इमिजिएट पुण्यामध्ये एका जॉबची ऑफर आली. आणि टचवूड तो जॉबची ऑफर मला ऍक्सेप्ट करण्यासाठी सगळ्यात मोठं माझ्याकडे टूल काय होतं, तर मी एक कॉम्प्युटर लिटरेट माणूस होतो. कारण तिथे त्यावेळेला कॉम्प्युटरचं बॅक ऑफिस सांभाळण्यासाठी एक माणूस हवा होता. बॅक ऑफिस सांभाळता सांभाळता मी ज्या कंपनीत जॉईन झालो ती कंपनी म्हणजे सिल्वर ज्युबिली मोटर्स. ही माझी पहिली कंपनी. 2002 साली मी या कंपनीत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन झालो होतो. बॅक ऑफिसचं काम करता करता मला डेस्कवरती सेलिंगचं पण स्किल तिथे मला वापरायला माझं मिळालं. आणि मला आज गर्व वाटतो की मी जो काही सेल्समध्ये पण आहे याचे सगळे, आपण ज्या गोष्टीला म्हणतात ना की बुनियाद म्हणता येईल, ज्याची पाळंमुळं जी आहेत ना ती सुद्धा अल्फाबाईटमध्येच रोवली गेली होती. त्याचं कारण म्हणजे सरांना आठवत असेल की सर ज्यावेळेस आम्ही क्लासेस अल्फाबेटची चालू असायचे किंवा नवीन ऍडमिशन्स असायची तर त्यावेळेस मला सरांनी जबाबदारी दिली होती की जे कोणी नवीन इन्क्वायरी येतील त्या इन्क्वायरीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला इन्स्टिट्यूट बद्दल सांगायचं. त्याच्यानंतर क्लासेस, आपले जे काही कोर्सेस आहेत ते कोर्सेस बद्दल माहिती सांगायची. ह्या ऍक्टिव्हिटी मध्येच माझ्यामध्ये एक बेसिक सेल्समन हळूहळू तयार होत होता.
आणि तो सेल्समन जो तयार झाला तो मला पुढे माझ्या लाईफमध्ये जायला उपयोगी पडणार होता. हे मला डेफिनेटली आज मी छाती ठोकून सांगू शकतो की हे मला अल्फाबाईट मध्येच शिकायला मिळालं. तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी ही आज ऍक्टिव्हिटी ठेवली आहे आणि या दोघा तिघांना बोलवलंय म्हणजे फक्त चांगलंच बोलायचं आहे असं नाही. जे खरं आहे ते आम्ही बोलतोय, चांगलं असणारच आहे, कारण तिथं तुम्हाला चांगल्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही, हे मला छाती ठोकून सांगू शकतो मी. आज मी पुण्यामध्ये जे आहे ते मला एका डीलरशिपमध्ये डेक्कन होंडा म्हणून डीलरशिप आहे होंडाची, त्याच्यामध्ये मी ब्रँच हेड म्हणून काम करतो. मी 2002 ला ऑटोमोबाईल मध्ये आलो आणि 2002 पासून महिंद्रा, त्याच्यानंतर जनरल मोटर्स, त्यानंतर टोयोटा अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत करत मी आज या पदावरती पोहोचलेलो आहे. आणि ज्या काही गोष्टी मला आजच्या डे टू डे लाईफमध्ये करायला मिळतात त्या सगळ्याचं कुठं ना कुठं तरी परत कनेक्शन जे आहे ना ते सगळं इंदापूर आणि अल्फाबाईट या दोन गोष्टींशी परत जोडलं जातं. सरांनी जोपर्यंत तो हा येस सर. प्रशांत, तू हा सर. निश्चित तू एक तर मला लहानपणा म्हणजे जशी तुझी माझी ओळख झाली 12वी नंतर, हो तुझ्यामध्ये सर. एक वेगळं टेम्परमेंट असायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची पद्धत असते. सद्गत बरोबर. विवेक बुद्धी म्हणतो आपण, की आपण अनेक अडचणी आल्या की ह्यावर कसं काम केलं पाहिजे, काय पद्धतीनं जायला पाहिजे आपण. आणि एकंदरीत तुझा जो अप्रोच असतो प्रॉब्लेमकडे बघण्याचा, प्रॉब्लेम सोडवण्याचा आणि पुढे जाण्याचा, हा अतिशय बरोबर. चांगला आहे. आणि त्यामुळेच तू आज इतक्या डेक्कन होंडा ही तिथली मोठी हे आहे, तिथं ती ब्रँच हेड म्हणून तू या पदावर पोहोचलाय. पण बरोबर हे सर. करत करत जीवन जगताना सर्वात महत्वाचं आहे की जीवनाचा म्हणजे छंद जोपासणं, आनंद घेणं. आणि मला वाटतं 2-3 कार्यक्रमाला पुण्यामध्ये आलो होतो. हो. तुझं ते कविता संग्रह आहे, नंतर तुझं दोन्ही पुस्तकांच्या ओपनिंगला मी तिथे आलो होतो. आणि मला ते हो. खूप आवडलं, जो एन्व्हायरमेंट आणि तू ज्या पद्धतीनं तुला एक वेगळ्या प्रकारचं तिथं ऑनर आहे तुझ्या नावाला. म्हणजे हे तुझं करिअर सोड, पण करिअरच्या व्यतिरिक्त खरं तर ते एक छंदांमधलं करिअरच म्हणायला लागेल, कळालं का. तर त्या बरोबर. करिअरबद्दल निश्चित ऐकायला आवडेल तुझी सुरुवात. कारण इंदापूरमध्ये मला आठवत नाही, मी तू ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस काही फार त्याबद्दल तुझ्याकडनं कधी कविता जास्त इतकं आठवत नाहीये. माहित नाही, म्हणजे कदाचित तुम्हाला मित्रांमध्ये माहित असेल तुम्हाला, पण माझ्यापर्यंत ते एवढं आलं नव्हतं. पण नंतर तुझं ते मी पुण्यात मुद्दाम म्हणून कार्यक्रम अटेंड केले तुझे ते, तर बरोबर. त्याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. निश्चित निश्चित. थँक्यू सर. तुम्हाला निश्चित माहित नव्हतं, कारण हॅलो. बोल. साधारण माझे प्रशांत सर. वयाची 20 हॅलो. प्रशांत सर. हा. हा, ज्ञानेश्वर बोलतोय. तुषार सर. बोल ना रे. हा, तुम्ही जे बोललात ना की कदाचित तुम्हाला माहित नव्हतं, पण त्यांच्या कविता आम्ही वाचायचो. हो का. अच्छा अच्छा. मला एवढं ते बर. म्हणजे त्या काळात पण ते बऱ्याच कविता लिहित होते, फक्त प्रकाशित करत नव्हते एवढंच फक्त. पण त्यावेळेस पण ते खूप छान अच्छा. छान कविता लिहित होते आणि आम्ही त्यावेळेस ते वाचायचो, पण त्यांच्याकडून मागून घ्यायचो, सर नवीन काही लिहिलं असेल तर द्या वाचायला म्हणून. बर 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 बर. अच्छा अच्छा. माझ्यापर्यंत ते पोहोचलेलं नव्हतं, पण पण बरं. ओके ओके. थँक्यू ज्ञानेश्वर. ओके. प्लीज प्रशांत. सर एकदम बरोबर आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं, कारण माणसाच्या वयाच्या 20-22व्या वयामध्ये माणूस ज्या काही कविता लिहितो त्या लगेच अच्छा. तुमच्यापर्यंत येणं मला त्यावेळेस तरी योग्य नव्हतं की मी अशा कविता लिहित होतो. आणि कॉलेजचं वय होतं आपलं त्यावेळेला आणि बरं, आलं त्यावेळेसच्या लक्षात, कविता आलं होत्या. लक्षात. आणि परत मी सांगतो बरं ना बरं. की माझ्या आयुष्याचं प्रत्येक गोष्ट ही अल्फाबेटशी रिलेटेड आहे. सर तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे अशोक हारे म्हणून एक मुलगा होता. हो, आठवतंय, चांगलं आठवतंय अगदी. बोल ना. तर तो अशोक हारे हा माझा कविता लिहिण्यातला गुरु, ओ ग्रेट. ज्याला मी माझ्या अच्छा. आता मी माझं जे लेटेस्ट दोन वर्षापूर्वीचा गझल संग्रह प्रकाशित झालाय ना, हो, त्या गझल संग्रह बरोबर. नामनिर्देशामध्ये मी त्याच्या नावाचा हो. उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक मी त्याला समर्पित करतो म्हणून, कारण अशोक ग्रेट हारे ग्रेट हा ग्रेट. कविता लिहायचा, आम्ही कविता हो. लिहित नव्हतो त्यावेळेला. जर तुम्हाला हो. आठवत अच्छा. असेल तर आम्ही फक्त जेवायला घरी जायचो आणि रात्री हो, पण फक्त जेवायला. हार्डवरची बॅचेस असायच्या म्हणून आम्ही संध्याकाळी हो. रात्री उशिरा थांबायचो अगदी आणि मग 12-12 तास तू अभ्यासासाठी. बिझी असायचा मला चांगला. हो. हो. तर आम्ही बरोबर. रात्री अभ्यास करण्यासाठी, कॉलेजचा अभ्यास असेल किंवा आपले इन्स्टिट्यूटचे जे काही नवीन कोर्सेसचे अपडेट्स असतील त्याचा अभ्यास किंवा त्याची हो. प्रॅक्टिस म्हणून आम्ही रात्री हो. थांबायचो. तर रात्री तिथं हो. थांबल्यानंतर आम्हाला समजायचं की अशोक कविता लिहितो. मग अशोकच्या कविता अच्छा. वाचून वाचून मग आम्ही पण हळूहळू सुरुवात केली लिहायला. तर माझ्या कवितेचं बरं. मूळ सुद्धा अल्फाबाईट मध्येच आहे. अच्छा. तर ह्या कविता नंतर मग मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये असायचो तर कॉलेजमध्ये पण प्रत्येक आठवड्याला एक नवीन कविता तिकडे
पोस्टर कॉलेजमध्ये कवितांचे पोस्टर्स असायचे आणि प्रत्येक अच्छा. आठवड्याला माझी एक कविता तिथे पोस्ट व्हायची. अच्छा. हा कवितेचा छंद जो आहे ना तो प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असणं आजच्या तारखेला खूप गरजेचं आहे. कारण आजचं लाईफ जे आहे हे इतकं हो. धकाधकीचं आणि इतकं दगदगीचं झालेलं आहे की तुम्हाला हो. तुमच्या कामातला जर स्ट्रेस बाजूला काढायचा असेल तर तुम्हाला हम्म. काहीतरी असा आउट ऑफ युअर करिअर वेगळ्या टाईपचा काहीतरी छंद असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला गाणं म्हणता आलं पाहिजे, तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवता आलं पाहिजे किंवा असं काही लिहिता आलं पाहिजे. बरोबर. काहीतरी असलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस रिलीफ होईल. मला आजच्या अगदी तारखेला महत्वाची गोष्ट आहे. हो, माझ्या ऑटोमोबाईल मधले बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही ऑटोमोबाईल मध्ये आहात पण दोन गोष्टी आम्हाला काय आश्चर्य वाटतात. म्हणलं कुठल्या? म्हणून एक तुम्ही हम्म. कविता लिहितात, हे ऑटोमोबाईल म्हणजे मशीन्स आहेत सगळ्या, मशीन मध्ये काम करणाऱ्या माणसाचं डोकं असं असू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन. तर मला सांगायला खूप आवडेल किंवा मी हे प्राऊडली सांगतो की मी अल्फाबेट मधून ज्या गोष्टी शिकलो त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे. आजच्या तारखेला मी असेन किंवा माझे बाकीचे सगळे कलिग्स असतील, आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही. आम्ही सिगारेट, दारू, बिडी, गुटखा काही 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 करत नाही. आणि हे सगळं आम्ही जे शिकलो ना, परत बॅक टू बेसिक्स, बॅक टू स्क्वेअर वन जसं म्हटलं जातं, की आम्ही सगळं तुषार सरांना पाहून शिकलो. आणि तुषार सर जसे वागायचे ते आपल्याला असलं पाहिजे, तसं आपण वागलं पाहिजे या उद्देशाने आम्ही शिकत गेलो, तुषार सरांना फॉलो करत गेलो. मला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचंय की ज्या वेळेला तुम्हाला इथून काही शिकून बाहेर पडून मोठं व्हायची इच्छा असेल तर डेफिनेट सगळ्याला मोठं व्हायची इच्छा असते, पण तुम्हाला एक तुमच्या समोर तुमचा एक आयडॉल असला पाहिजे. आणि तो आयडॉल तुम्ही कुणात बघायचा हे तुम्ही ठरवायचं असतं. तुम्हाला काय व्हायचंय आणि तुम्हाला कुणासारखं व्हायचंय. आम्ही ठरवलं होतं आणि आमचं अजूनही ध्येय, अजून गोल तेच आहे की आम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करतो त्या व्यक्तीसारखा आम्ही व्हायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कविता आवडत असतील सगळ्यांना तर मी शेवटला एक कविता सांगेन. पण सगळ्यात आधी माझ्या सगळ्या लोकांना जसं ज्ञानेश्वरने सांगितलं ना की सगळं परफेक्ट होऊन बाहेर पडा. परफेक्ट होऊन तुम्ही बाहेर पडाच, पण परफेक्ट होऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात सक्सेस पाहिजे असेल तर मला बाबांची गोष्ट आज आठवते. बाबा आम्हाला तेव्हा हम्म. नेहमी सांगायचे की तुम्हाला जर आकाशाला हात लावायचे असतील तर पहिले जमिनीवरती पाय घट्ट रोवायला शिका. जर जमिनीवरती घट्ट पाय रोवून बरोबर. तुम्ही उभा राहायला शिकलात तर तुमचे हात ऑटोमॅटिक आकाशाला लागतील आणि तिथे तुम्हाला कोणी अडवायला नसणार. या गोष्टी बरोबर. आमच्या आजही आहेत. मी मेसेज मध्ये सर एक अल्फाबाईट साठी तुम्हाला आठवतं मी ज्यावेळेस सोडून तिथून निघालो होतो ना त्यावेळेस मी एक हो. कविता लिहिली होती अल्फाबाईट साठी. तर मी ती हो, मेसेज मध्ये आठवत पोस्ट आहे. करेन. ती मी बरोबर. मेसेज मध्ये पोस्ट करेन. आणि सगळ्यांसाठी एक कविता मी शेअर स्क्रीन पण करतो आणि हो, वाचून प्लीज. पण दाखवतो जर तुमची परवानगी असेल तर. हो, प्लीज प्लीज कंटिन्यू प्रशांत. स्क्रीन शेअर करायलाही हरकत नाही. हो, मी ट्राय करतो पहिले सर. हो. हो. दीपक जगताप सर ते स्क्रीन शेअर करू शकतात आणि साऊंड पण हे चालू राहील त्यांचा. स्क्रीन शेअरिंग बहुतेक नाही दिसत आहे मला, ऑप्शन नाही ओपन होते. बर. हो, कविता मग म्हणून दाखवशील का? म्हणून दाखवतो की मी. मला गझलचा कार्यक्रम आहे तिथं खूप आवडला होता इतका तो त्या दिवशी मी आलो होतो. हो मला हो वाटतं पत्रकार भवनला कार्यक्रम होता पुण्यामध्ये. पत्रकार भवनच्या बाजूला एस एम जोशी हॉल म्हणून आहे. एस.एन. या हॉल. करेक्ट हॉलमध्ये करेक्ट. या हॉलमध्ये साधारणतः एक महिन्याच्या अंतरावरती असे बरेच कार्यक्रम होतात. आणि मी अच्छा. आतापर्यंत कमीत कमी 5 ते 6 वेळा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालोय. आमचे असे बरेच हो. हो. कार्यक्रम होत राहतात पूर्ण पण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे छान असतात मुंबई, अरे सोलापूर. मस्त. मी सगळ्यांना मी अटेंड केले आणि एक वेगळ्या दुनियेत जायला होतं त्या कार्यक्रमांमधनं. हे मी तुला आवर्जून सांगायला आवडेल का मी 2 एक कार्यक्रम अटेंड केलेत तुझे. हो हो हो, अगदी आम्ही चाळीसगाव, जळगाव तिथपर्यंत आम्ही कार्यक्रमासाठी जाऊन आलेलो आहे. आणि असे अच्छा. विविध कार्यक्रम होत राहतात. आमचं पुढचं जे नेक्स्ट आहे ना ते आमचा इंदापूरमध्ये पण शाळेवरती कार्यक्रम असणार आहे. वा, गुड इंदापूर गुड. प्राचार्य छान. आहेत, प्राचार्यांना आम्ही भेटलो. फॉर्च्युनेटली ती हो. प्राचार्य पण खूप चांगले कवी आहेत. आणि अच्छा. त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं की पुढच्या एनएसएसच्या कॅम्पच्या वेळेस वगैरे आमच्या पुण्यातल्या हो. टीमला ते बोलवत आहेत. बर बर बर, खूप छान. तर वेलकम वेलकम. मला एक कविता मी साधारण सर
की एक वडील आतापर्यंत खूप लोकांनी आपल्या आईवरच्या कविता ऐकल्या असतील, बरोबर? तर मला वडिलांवरती खूप कमी कविता पाहिल्या मी लोकांकडून, म्हणून वडिलांना डेडिकेट केलेली कविता आहे. ती प्रत्येक जण आपल्या वडील त्या कवितेमध्ये बघू शकतो. कविता अशी आहे, झाड रोपट्याचं व्हाया माय देते खत पाणी. झाड रोपट्याचं व्हाया माय देते खत पाणी. तेजोमय बाप देतो सूर्यप्रकाशाची गाणी. छान छान. धाक बापानं दावावा, माया आईनं करावी धाक बापानं दावावा. रीत जगाची पाळण्या जन्म त्यानं घालवावा. आई इतकीच मोठी प्रीत बापाच्या मनात. आई इतकीच मोठी प्रीत बापाच्या मनात. असते तयाला बागडावे लेकरात. कधी वा. जळतो फाटतो कधी रडतो आतून. कधी जळतो फाटतो कधी रडतो आतून. तरी दिसणार नाही पाणी त्याच्या डोळ्यातून. वर दिसतो दगड आत मऊ आणि गोड. वर दिसतो दगड आत मऊ आणि गोड. बाप असतो नारळ बाप फणसाचं फळ. रागावतो नि जपतो हे न सुटणार कोड. रागावतो नि जपतो हे न सुटणार कोड. पाखरांना जपणार बाप वडाचं रे झाड. पाखरांना जपणार बाप वडाचं रे झाड. आस एकच बापाला. हे शेवटचं कडू आहे. खूपच सगळे छान. मुलं लक्ष देऊ नये का ही कविता, कारण मला वाटतंय की सगळे कॉलेज गोईंग स्टुडंट्स असावेत. आज 10वी नंतरच आहेत बऱ्यापैकी. हा, तर आपल्या वडिलांची आपल्याकडून अपेक्षा काय असते हे जोपर्यंत आपण वडील होत नाही ना तोपर्यंत नाही लक्षात येत. म्हणून मी तुमच्यासाठी खास सांगतो की हे तुम्ही तुमच्या वडिलांच्या मनात काय असेल हे पहा. आस एकच बापाला जन्म खर्चता अपार. आस एकच बापाला जन्म खर्चता अपार. व्हावं लेकानं पारंबी द्यावा वडाला आधार. द्यावा वडाला आधार. खूपच छान प्रशांत, खूपच छान. मी आज जाणून बुजून काल तुम्ही सांगितलं होतं ना सर, त्यावेळेस म्हटलं की हो, आपण हो, 2 शब्द हो. कमी बोलू, पण ही कविता हो, मी हो. निश्चित ऐकवणार. त्याच्या मागचं खूपच दुसरं छान, कारण खूपच असं, छान. हो. त्याच्या मागचं कारण जे आहे ना ही कविता ऐकवायची, त्याच्या मागचं हम्म. कारण म्हणजे मी तुम्हाला आणि बाबांना बघत मोठं झालो. तुमच्यामध्ये मी वडिलांसारखं किंवा माझ्या मोठ्या भावासारखं व बाबांमध्ये माझ्या वडिलांचं रूप कायम पाहत राहिलो होतो. मी सगळ्या मुलांना सांगतो की अल्फाबाईट इन्स्टिट्यूट जे आहे हे एक कल्पवृक्ष आहे जे कायम तुम्हाला देत राहील. त्याच्यातून किती घ्यायचं किती नाही घ्यायचं हे सगळं आपल्या हातात आहे. जोपर्यंत शक्य आहे दोन्ही हातांनी, ज्याला म्हणतात ना की बटोरलो, दोन्ही हातांनी तुम्ही जे काही घेऊ शकता तेवढं घेत राहा. नंतर परत मग एकदा तुम्ही तुमच्या कामासाठी पुढे निघून गेलात की आज महाजन सरांचं कॉन्टॅक्ट्स आहेत, पण पहिले जसं अल्फाबेट मध्ये आम्ही नेहमी बोलत असो तितकं बोलणं हळूहळू नंतर हे आपण लांब जात जातो. तुम्ही तुमच्या कामात अडकत जातात, सर स्वतःच्या कामामध्ये असतील. जरी आपण रोज कॉन्टॅक्ट मध्ये नसलो, कधीतरी कॉन्टॅक्ट मध्ये राहत असलो तरी जी डेली आपली ऍक्टिव्हिटी आहे, जे रोज आम्हाला शिकायला मिळायचं तुमच्याकडून, ते आम्ही आता मानतो की आम्हाला ते शिकणं आमचं कमी झालेलं आहे. तर आता आजच्या घडीला तुम्ही सरांबरोबर आहात, जितकं शिकता येईल दोन्ही हाताने ओढून घ्या. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. अगदी छान सांगितलं आणि मला फक्त एक ऍड करायला लागलं. हे म्हणतात ना की तू ते समर्पक करून दाखवलं की घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. त्याप्रमाणे तू आज इतकं काही देण्याचा प्रयत्न करतोयस वेगवेगळ्या ठिकाणी आणि तुझ्या गझल मधनं, कविता संग्रहामधनं अनेकापर्यंत पोहोचतोयस. अशोक हारेबद्दल तुझी काही कृतज्ञता तुझ्या मनामध्ये आहे ते ऐकून खूप छान वाटलं. कळालं का? मला आज आपल्याबरोबर अशोक आरडे पण येणार होता. आलेला आहे का तो? मला सकाळी फोन आलेला होता की तो जॉईन करतोय, तो आपल्याबरोबरच होता. मला वाटतं तो नाही आहे का? नाही जॉईन झालेला का? नाही 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 दिसत आहे सर बहुतेक. बरं, जितेंद्र पण नाही, तो पण म्हणाला होता जितेंद्र, त्यालाही जमलेलं नाही. मला ज्ञानेश्वरला फक्त एक प्रश्न विचारायला आवडेल. ज्ञानेश्वर, तुझं मोस्टली तू महाराष्ट्रामध्ये राहिला, आता गोवा. मला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की गोवियन लोक, गोवा आणि महाराष्ट्र यामध्ये तुला कल्चरमध्ये काय बदल वाटतो? कारण तू आता बऱ्यापैकी गोव्यामध्ये तुझं आयुष्य व्यतीत करतोयस. तुझी मिसेस पण गोव्यामधली आहे मला वाटतं, ती शिक्षिका आहे असं मला कळालं हो होतं. हो 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 तर हो. थोडं जरा हे ऐकायला आवडेल तुझ्याकडून. म्हणजे गोव्यामध्ये काय गोवा आणि सर, म्हणजे तसं फारसा काय बदल नाहीये. गोवा पण हा एक महाराष्ट्राचाच भाग असल्यासारखा आहे. कल्चर पण बऱ्यापैकी सेम आहे. पण एवढंच बरोबर. की इथं एक निवांतपणा आहे गोव्यामध्ये.
हो हो आणि म्हणजे हो शांत लाईफ वातावरण एकदम असतं कूल आहे. गोव्यामध्ये. अच्छा हो वातावरण छान हो आहे. हो हो आणि व्हिजिटिंग डेस्टिनी ज्याला आपण म्हणतो की निसर्गरम्य प्रचंड असं आहे. मी 2दा तुला भेटायला आलो होतो हो गोव्यामध्ये हो हो. आणि छानच गोवा वातावरण आहे, मस्तच खूप छान. मस्तच वातावरण आहे आणि हो हो ज्याला म्हणजे कधीही संधी मिळेल त्यांनी गोव्याला अवश्य एकदा भेट द्यावीच. निश्चित निश्चित हो, निश्चित. मी येऊन गेलो. मी पण भेटलो होतो ज्ञानेश्वरला. आवर्जून ज्ञानेश्वर तिथून 20-30 किलोमीटर लांब मला खास भेटायसाठी आला होता. अच्छा, हो अच्छा. खूप, खूप, खूप छान. आपला वेळ संपत आलेली आहे. खूप छान संवाद झाला आणि प्रशांत म्हणजे नेहमी आपण प्रशांत मला चांगलं आठवतंय ज्ञानेश्वर म्हणजे ज्यावेळेस पहिल्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे जसा प्रशांतला आम्ही मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणायचो. म्हणजे बऱ्यापैकी प्रशांतकडे एखादी गोष्ट गेली कुठली, मी समराईज केलं की तो बरोबर परफेक्ट करून त्याचा असिस्ट करून सांगणार. ते असं असे असं असं करायला पाहिजे हो होतं. हो म्हणजे अशी प्रशांतची एक आणि तुझ्या बाबतीमध्ये तू प्रचंड डेडिकेटेड ज्ञानेश्वर. एकदा ठरवलं की फुल डेडिकेशनने त्या गोष्टी करणार. प्रत्येकामध्ये वेगवेगळे काही ना काही गुण असे वेगवेगळे असतात आणि त्या गुणांवरच तो पुढं मोठा होत जातो. कळालं का? आणि तुम्ही जे म्हटलं की सर तुम्ही शिकवलं खरं तर आपण सगळे एकमेकांकडनं शिकत असतो. अनेक गोष्टी मी ज्ञानेश्वरकडनं शिकलेलो आहे, प्रशांतकडनं शिकलेलो आहे. हे असंच असतं. हा वी आर आपण एका बोटीतले सहप्रवासी आहोत सगळेजण. आणि येस येस. अजूनही मी तुम्हीच नाही पण आता नवीन नवीन मुलं जी येतात नवीन मुलांकडनं पण खूप शिकण्यासारखं असतं. प्रत्येकात एक वेगळी चुणूक असते आणि मग लक्षात येतं की अरे याच्याकडनं पण शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत आणि प्रत्येकाकडे असतात त्या. कळालं का? तर आपण सगळे एकमेकांकडनं चांगल्या गोष्टी शिकत शिकत एनरिच व्हायचं असतं आणि चांगला समाज यातनं निर्माण होत असतो. तुम्ही सगळ्यांनी तेव्हापासून आत्तापर्यंत खूप छान साथ दिली. पुढेही मिळणार आहे सगळ्यांची साथ आणि आपला अल्फाबेटचा परिवार दिवसेंदिवस वाढतोय. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर अनेक जण तुझ्या कंपनीमध्ये आमच्याकडनं येणार आहेत. आपल्या अल्फाबेटमधनं येणार आहेत. येस प्रशांत सर तुझ्याकडे नक्की पण सर. येणार आहेत. हो, आणि तुम्ही निश्चित. निश्चित द्याल याची आशा खात्री आहे. आज तुम्ही तुमच्या बिझी नाही म्हटलं तरी जरी तुम्ही घरी असतात ज्ञानेश्वर खूप बिझी आहे मला माहिती तुझं शेड्यूल फुल पॅक होतं त्यातून तू आज वेळ स्नॅच केला 2 ते 3चा. प्रशांतचंही शेड्यूल पॅक आहे. अनेक गोष्टी चालू आहेत प्रत्येकाच्या. आणि जरी आपण आता लॉकडाऊन म्हटलो ना तरी मलाही आज चांगलं जाणवतंय स्वतःला सुद्धा की आज इथे एकही मुलगा येत नाहीये पण माझं पण शेड्यूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल पॅक आहे. यानंतर कारण एक घरात असून सुद्धा या टेक्नॉलॉजीमुळे आपण सगळेच अनेकांना आपण वेळ दिलेली आहे, टाईम दिला आहे, 3च्या टायमिंगला तुला इकडे जायचं वेगवेगळ्या घरात एका ठिकाणी बसून सुद्धा आपण अनेक गोष्टी करू शकतो आणि केवळ हाईट्स टू टेक्नॉलॉजी कळालं का? आणि त्यामुळं आपण जरी लॉकडाऊनमध्ये असलो तरी आपण समाजाच्या भरपूर कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि अनेक चांगल्या गोष्टी आपण एकमेकांना देऊ शकतोय याचा विशेष आनंद आहे. तुम्ही पुन्हा एकदा तुम्हा दोघांचा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा तुमच्या पुढच्या करिअरसाठी. आज खूप छान पद्धतीनं संवाद झाला. छान पद्धतीनं शेअरिंग ऑफ नॉलेज, शेअरिंग ऑफ युअर एक्सपिरियन्सेस अतिशय छान झालं आणि या प्रत्येक गोष्टीमधनं आत्ताच्या या विद्यार्थ्यांना निश्चित खूप शिकण्यासारखं होतं आणि निश्चित हे